अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठे नुकसान, नैसर्गिक नाला अडवल्याचा आरोप, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। भिवंडी वाडा महामार्गावर मेड ग्रामपंचायत हद्दीतील रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतीमध्ये शिरल्याने परिसरातील नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकरी बाळकृष्ण धोंडू घडविंदे यापूर्वीही नैसर्गिक नाला अडवल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान शासनाने नुकसान शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच नैसर्गिक नाला अडवल्याप्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। अशी मागणी घोडविंदापाडी येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बाळकृष्ण घोडविंदे यांनी केली आहे। सदर प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काळजी घ्यावी। आपण बघत आहात की गेल्या काही दिवसापूर्वीच या पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणे पूरसदृश्य परिस्थिती झाली होती आणि यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेत, यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। परंतु स्थानिक पातळीवर जेव्हा आम्ही गेलो त्यानंतर समजलं की हा नक्कीच सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती होती, परंतु अनेक ठिकाणी मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। आपण ज्या ठिकाणी ठिकाणी आहोत हा भिवंडीवाडा महामार्गावर जवळ तानसा फार्म जवळ हे स्थान आहे। या ठिकाणी बघता आपण की या ठिकाणी एक दगडी भिंत बांधली आहे, बांधकाम केलेले आहे। या ठिकाणी जो हा भाग आहे या ठिकाणी एक नैसर्गिक नाला होता, हा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह या विकासकांनी या ठिकाणी भिंत बांधून तो अडवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी बघता आपण की अतिशय छोटा एक पाईप टाकून या ठिकाणी पाणी जाण्यासाठी त्यांनी पाईप टाकलेले, परंतु जो नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह होता तो छोट्याशा नाल्यामध्ये पाणी गेल्यामुळे या ठिकाणी आपण बघता की मोठ्या प्रमाणे जी शेती आहे ही भात शेतीमध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून मोठ्या प्रमाणे भात शेतीचं नुकसान झाले आणि या वर्षी शेतकरी मुलांना मोठं नुकसान होऊन या ठिकाणी ते भात शेती करू शकत नाही। आज आपल्याकडे विकासक येतात, परंतु ज्या आपल्या नैसर्गिक शेती आहे हे शेतीचं मोठ्या प्रमाणे नुकसान या विकासकाने चालू आहे। नक्कीच या विकासकांना कुठेतरी आला घातला पाहिजे, प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। आज आपण या एका विकासकामुळे अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचं नुकसान झालंय। नक्कीच या कारण आपला हा वाडा तालुका हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणे भात शेतीचं उत्पादन घेतलं जात आहे, परंतु या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून दुसऱ्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणे नुकसान या विकासकाने केलंय। आणि माहिती मिळाली की या अगोदरही जेव्हा या नाल्याचं हे बांधकाम चालू होतं यावेळीच येथील शेतकऱ्यांनी या नाल्यासाठी विरोध केला होता की हा नाल्याचा नैसर्गिक प्रवाह तुम्ही बदलू नका, यामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। यासाठी त्यांनी वाडा तहसीलदार असेल या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, परंतु त्यांची कुठलीही दखल या प्रशासनाने घेतली नाही आणि याचा नाहक त्रास इथली शेतकऱ्यांना भोगावा लागत, कारण त्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। यावर्षी ते शेती करू शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन या खाजगी विकासकावर कारवाई करण्यात यावी आणि सदर असलेली ही भिंत तोडून जो नैसर्गिक मूळ प्रवाह होता तो सुरळीत करण्यात यावा, जेणेकरून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल।